परवा दिवशी मी पेट्रोल पंपावर पेट्रोल घालायला गेले होते आणि अतिशय गर्दी होती पेट्रोल पंपावर. अक्षरशः भरी मोठी रांग लागली होती. माझ्या पुढे एक दोघं तिघं होते, मी, माझ्यानंतर एक महिला होती आणि महिलेच्या नंतर अजून एक मॅन होता. तो मॅन म्हणाला की ओ बाई जरा लवकर पुढे वाकी, आम्हाला पुढं कामाला जायचंय. मग ह्या विषयावर त्या महिलेनं इतकं लांबट लावलं की ती असं ऐकली की ए बाई, पण ऍक्च्युली त्या माणसानं म्हणाला होता की ओ बाई. पण बाईच का म्हणाला? छत्रपती शिवरायांच्या ह्या स्वराज्यात तुम्ही एका महिलेला बाईच का म्हणाला आणि एकेरी बाई असा का उल्लेख केला? ह्या मुद्द्याला ओढून ताणून धरून त्या बाईनं इतकं लांबट लावलं. 10-15 मिनिटं तो मुद्दा इतका ताणला, अक्षरशः हात वारे करत ती एकटीच त्या पुरुषासोबत भांडत होती. पेट्रोल पंपवाल्यांनी सुद्धा पेट्रोल घालणं थांबवलेलं आणि अक्षरशः सगळेजण त्या बाईला दोष देत होते की काय इतकं गावंढळ बाईसारखं भांडायचं आहे, वाद घालायचा आहे पेट्रोल पंपासमोर, आणि काय इतकं, ठीक आहे त्याच्या तोंडातून चुकून निघला असेल शब्द बाई म्हणून, ऍक्च्युली त्यानं ओ बाई म्हणाला होता, पण ए बाई ह्या शब्दाला अनुसरून त्यांनी त्या महिलेने इतकं लांबट लावलेलं. आणि सगळेजण त्या महिलेलाच दोष देत होते की उगाचच हा मुद्दा ताणवला जातोय. आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा होते की काय इतकं लांबट लावली आहे तिनं, सोडायचं ना आता विषय. मग शेवटी 10-15 मिनिटांनी काहीतरी करून त्यांचं भांडण मिटलं आणि पेट्रोल घालायला सुरुवात केली. मी सुद्धा पेट्रोल घातले आणि पंपाच्या बाहेर आले. मग माझ्यासोबत एक मैत्रीण होती आणि ती आणि मी सुद्धा चर्चा करत होतो की काय बाईला कळतच नाही, कशाला लांबट लावायची. मग माझी मैत्रीण म्हणाली, अगं त्या माणसानं त्या बाईला ओ बाई किंवा ए बाई म्हटलं नाही, त्या माणसानं तुला ए बाई म्हटलं. म्हणजे तुला ओ बाई हा उल्लेख हा तुझ्यासाठी होता, तिच्यासाठी नव्हता. माझं असं झालं की एक गाणं आठवलं मला की कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. म्हणजे त्या माणसानं म्हणलंय मला माझ्यासाठी वाद घालते ती बाई आणि ह्यातलं मला काहीच माहीत नाही. आता इतकं हसू काय करू, आम्ही दोघीच हसत आमच्या घरापर्यंत पोहोचलो. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय.